पोवाडा म्हटलं की आपल्याला आठवतात ते शिवाजी महाराजांचे क्रांतिवीरांचे पोवाडे, ज्यामध्ये वीररस ओतप्रोत भरलेला असतो. पोवाडा या शब्दाचा अर्थच आहे गुणवर्णन करणे. पण पवाडा हा शब्द संतांनी वापरलेला आहे. ज्याचे वर्णिता पवाडे श्रुतिशास्त्रा मौन पडे असं त्यांनी म्हणलेलं आहे. कारण पवाडा म्हणजेच कीर्ती आणि गुणवर्णन, परमेश्वराचं गुणवर्णन. तोच पवाडा म्हणजेच पुढे झालेला पोवाडा, जो आपण शिवाजी महाराजांचा ऐकतो, वीरांचा ऐकतो. ही शौर्याची गाथा आहे. पण देवीचं वर्णन असलेला पोवाडा आपण बहुतेक पहिल्यांदाच ऐकणार आहोत असं आम्हाला तरी वाटतंय. तर हा अतिशय उत्तम लिहिलेला पोवाडा पोवाड्याच्या पारंपरिक चालीमध्ये आहे. तोच डफ, तेच तुणतुणं, तीच ढोलकी, पण वर्णन मात्र देवीचं आहे. ऐकूया हा देवीचा पोवाडा, ज्याच्यामध्ये तिच्या शौर्याचं वर्णन केलेलं आहे. ऐका ऐका श्रोते सज्जन, ऐका ऐका श्रोते सज्जन, ध्यान देऊन देवी गुणगान. पराक्रम दुर्गेचा ऐका, पराक्रम दुर्गेचा ऐका. त्रिभुवनी निनादला डंका, जी जी जी. त्रिभुवनी निनादला डंका, जी 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 जी. महिषासुर मातला भारी, बलवान पातनारी. महिषासुर मातला भारी, बलवान पातनारी. कराया देवांचा संहार, जी जी जी. कराया देवांचा संहार, जी 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 जी. सुरगण एका ठाई आले, बळ दिले तिये आपुले. तेजमय कवच लाभले, जाहली महाशक्ती साकार, जी जी जी. जाहली महाशक्ती साकार, जी 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 जी. महिषासुर सिद्ध दाहला, दुर्गेच्या सामोरी आला. महिषासुर सिद्ध दाहला, दुर्गेच्या सामोरी आला. लीलया मर्दिले त्याला, देवगण करती जय जयकार, जी जी जी. देवगण करती जय जयकार, जी 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 जी. दुमदुमे वाद्यांचा झंकार, जी जी जी. दुमदुमे वाद्यांचा झंकार, जी 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 जी. युद्ध हे युद्ध हे युद्ध हे. 9 दिन राती झाले श्रमाती. देवी भगवती विश्रांती सयावे, विश्रांती सयावे. तव कृपे आमुचे घर हे पावन व्हावे. तव कृपे आमचे घर हे पावन भावे. तव कृपे आमचे घर हे पावन भावे. मजवरी 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 कृपा करी आई सेवाई घेई. तारी जगदंबे, तारी जगदंबे. तव नाम सुदे अक्षय सोबत अंबे. तव नाम सुदे अक्षय सोबत अंबे. तव नाम सुदे अक्षय सोबत अंबे.